तुम्हाला माधुरी गुप्ता नावाची बाई आठवतीये का? हा माधुरी गुप्ताचा फोटो बघा. ही बाई भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी होती. इजिप्त, मलेशिया, झिम्बाब्वे, इराक, लिबिसियासह अनेक देशांमध्ये या बाईंनी काम केलंय. उर्दू भाषेवरती कमांड आहे म्हणून भारत सरकारने तिला पाकिस्तानमध्ये पाठवलं. पाकिस्तानात पाठवलं की ती बिघडली. 52 वर्षांची होती पण अविवाहित होती. पाकिस्तानात जमशेद नावाच्या 30 वर्षीय तरुणाच्या ती प्रेमात पडली. माधुरी गुप्ताने इस्लाम धर्मही त्याच्यासाठी स्वीकारला. देशद्रोही बनली. माधुरी गुप्ताची कहाणी केवळ हनी ट्रॅप किंवा हेरगिरीची नव्हती, तर यात बरेच अँगल त्यानंतर समोर आले आणि ते अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण देशाला धक्का बसला. 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर 2 वर्षांनी पाकिस्तानच्या इस्लामाबाद मधील भारतीय उच्चायुक्तालयात IFS पोस्टवर असलेल्या माधुरी गुप्ताला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. माधुरीची गोष्ट सुरू होते 1983 मध्ये, जेव्हा माधुरी गुप्ता ही लेडी ऑफिसर भारतीय विदेश मंत्रालयाच्या सेवेत रुजू झाली. तिची पहिली नियुक्ती मलेशियात क्वालालंपूरमध्ये झाली. त्यानंतर इराकच्या बगदादमध्ये असताना एका शीख तरुणाला इम्प्रेस करून माधुरी गुप्ताने त्या तरुणाच्या युनोतील कॉन्टॅक्ट्सचा फायदा उचलला होता, असं नंतर समोर आलेलं. बगदादच्या पोस्टिंगमध्ये एका विवाहित अधिकाऱ्याशी माधुरीचे संबंध होते. त्या दरम्यान माधुरी विरोधात त्या अधिकाऱ्याच्या पत्नीने अनेकदा लेखी तक्रारीही केल्या होत्या. मग माधुरी गुप्ताने मलेशियाच्या मॉस्कोमध्ये पोस्टिंग मिळवण्यासाठी प्रयत्न केले. ती खूप महत्वाकांक्षी होती. तिला करिअरमध्ये पुढे जायचं असलं की ती यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करायची. जो कोणी तिच्यासाठी करिअरमध्ये फायद्याचा आहे तसा योग्य माणूस शोधून त्याला प्रभावित करायची आणि पुढचा टप्पा गाठण्याच्या प्रयत्नात असायचे. हेच तिने करिअरच्या सुरुवातीलाच मॉस्को दूतावासात पोस्टिंग मिळावी म्हणून एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वतीने जोरदार लॉबिंग केलं होतं. पण तिला मॉस्कोमध्ये पोस्टिंग मिळाली नाही. याच दिवसात तिची आई मेजर आजारी पडली होती, ज्यामुळे माधुरीच्या सुट्ट्या वाढत चालल्या होत्या. त्या दरम्यान ती काही काळ दिल्लीमध्ये परतली होती. तिला पाकिस्तानात आता नेक्स्ट पोस्टिंग हवं होतं. इस्लामाबाद दूतावासात नियुक्ती मिळवण्यासाठी तिने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले, ज्यात ती सक्सेसफुल ठरली. त्यासाठी तिचा उर्दूवर असलेला कमांड हा प्लस पॉइंट ठरला. सर्व्हिस करत करत ती त्या दरम्यान PhD करत होती, पण यासाठी तिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं भर पगारी रजा दिली जात नव्हती आणि यामुळे तिच्या मनात वरिष्ठांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली. पाकिस्तानातील इस्लामाबाद मधील भारतीय दूतावासात माधुरी गुप्ताची नियुक्ती झाली. तिथं माधुरी गुप्ताला व्हिसा आणि मीडिया चार्ज देण्यात आला. खरं तर पाकिस्तानात पोस्टिंग मिळणं खूप महत्वाचं आणि संवेदनशीलही मानलं जातं. पाकिस्तानात तैनात असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवरती भारतीय गुप्तचर यंत्रणा कडक नजर ठेवते, कारण इथं सर्व्हिस करणाऱ्या प्रत्येक भारतीय अधिकाऱ्यांवरती ISI 24 तास पाळत ठेवून असते. गोपनीयतेच्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांना कुठेही बाहेर जायचं असल्यास कडेकोट सुरक्षेत आणि बुलेट प्रूफ गाड्यांमधनं जावं लागतं. हे सर्व नियम माधुरी गुप्ताला देखील लागू होते, पण ती अपवाद होती, कारण तिचा स्वभाव बोलका होता. कोणालाही लागलीच ती इम्प्रेस करायची. त्यामुळे तिला स्वतःचा असा मित्र परिवार तिथं तयार झाला होता. पण सिनियर ऑफिसर सोबत तिचं जमायचं नाही. IFS नसून प्रमोटी असल्याचे टोमणे तिला मारले जात असल्याची तक्रार ती कायम करत असायची आणि या गोष्टी ती तिच्या मित्र परिवारात देखील शेअर करायची. अशीच एकदा माधुरी गुप्ताची भेट एका पार्टीमध्ये जमशेद उर्फ जिमी नावाच्या 30 वर्षाच्या तरुणासोबत झाली. त्या तरुणाने आपल्या वक्तृत्व आणि बुद्धिमत्तेने माधुरी गुप्ताला इम्प्रेस केलं. पत्रकार किंवा व्हिसासाठी येणारा सामान्य नागरिक म्हणून भारतीय दूतावासात सातत्याने त्या जमशेदचं येणं जाणं सुरू झालं. या दरम्यान त्याने तिच्याशी मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. माधुरी तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी त्या जमशेदला सांगायची. जमशेदही माधुरीच्या मनातील तिच्या सिनियर्स बद्दलचा रागाला आणखीनच खतपाणी घालत असायचा. खरं तर जमशेद हा ISIचा गुप्तहेर होता. ISIने त्याला ट्रेनिंग दिलेलं आणि माधुरी गुप्ताला अडकवण्यासाठी तैनात केलेलं. कारण जेव्हा ISIला कळलं की माधुरी गुप्ता 52 वर्षांची असूनही अविवाहित आहे, तिला नक्कीच जोडीदाराचा ती शोध घेत असेल. भारतातही तिच्या कुटुंबात कोणी नव्हतं. तिला एक भाऊ होता जो अमेरिकेत असायचा. आयुष्यात एकाकी असलेल्या माधुरी गुप्ताला मानसिक आणि भावनिक आधाराची गरज असेल हे ISI जाणून होतं आणि हेच घडलं. माधुरी जमशेदच्या जवळ जात राहिली, एवढी की ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार झाली. एक ब्लॅकबेरी फोन आणि पर्सनल यूज मधल्या कॉम्प्युटरद्वारे माधुरीला जमशेदने पकडलं. न जाता माहितीची कशी देवाणघेवाण करायची ते शिकवलं. त्याचा माधुरी वापर करू लागली. तपासात असंही समोर आलेलं की ती भारतातील ISI एजंटच्या माध्यमातून ही सगळी माहिती पुरवत असायची, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही आणि ISIची स्ट्रॅटेजीच अशी होती.
तिची पाकिस्तानात पोस्टिंग होऊन 6च महिने झालेले. जमशेदच्या नादी लागून माधुरी गुप्ताने इस्लाम धर्म देखील स्वीकारला होता. तिच्या अशा विचित्र वागण्यामुळे ती लवकरच रॉच्या नजरेत आली. तिच्यावरती रॉ पाळत ठेवून होतच की तेवढ्यात भारतीय गुप्तचर यंत्रणांना टिप मिळाली की इस्लामाबादमधील एक भारतीय राजदूत पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी करत आहे आणि त्यात नाव होतं IFS ऑफिसर माधुरी गुप्ताचं. त्यात माधुरीचा एक सिनियर ऑफिसर विदेशी सेवेतील नसून रॉ एजंट असल्याची गुपित माहिती माधुरीने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याचं पाकिस्तानी सेवेतल्या गुप्तहेरांनी त्या अधिकाऱ्याला लक्षात आणून दिलं होतं. रॉने माधुरीच्या ईमेल आणि फोनवरची पाळत आणखीनच वाढवली. त्यातनं असं समोर आलं की माधुरी गुप्ता जमशेदच्या प्रेमात देशद्रोही बनली आणि मेलद्वारे जमशेदला भारताची गुप्त माहिती शेअर करत होती. तिला पाकिस्तानातनं ताब्यात घेणं जिकरीचं होतं, म्हणून तिला कारवाईची जराशीही कल्पना न देता खोट्या नाट्या सबबी सांगून तिला भारतात बोलवण्यात आलं. आगामी सार्क शिखर परिषदेच्या तयारीत मदत करण्यासाठी इस्लामाबादहून भारतात येण्याच्या सूचना तिला भारत सरकारतर्फे देण्यात आल्या. माधुरी गुप्ता भारतात आली. जेव्हा ती नियमित बैठकीसाठी दिल्लीतल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात पोहोचली तसं तिला ताब्यात घेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी तिच्या अटकेची बातमी आली. माधुरी आणि जमशेद यांच्यातील संबंधांबद्दलचे अनेक कागदपत्र सापडले. यामध्ये माधुरीने एका मुबशर रजा राणा नावाच्या पाकिस्तानी अधिकारी, जो ISIचा एजंट होता, त्याला पाठवलेला एक ईमेल होता. माधुरीने त्यामध्ये लिहिलं होतं की जमशेदसाठी मी काय काय नाही केलं, पण तो मला जनावरासारखं वागवत असायचा. त्याने माझी अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तसेच या मेलमध्ये माधुरीने जिम सोबतच्या म्हणजे जमशेद सोबतच्या लग्नाचाही उल्लेख केलेला. न्यायालयीन कागदपत्रानुसार माधुरी गुप्ताने तिच्या जीमेल अकाउंटवरनं टोटल 73 ईमेलची देवाणघेवाण केली होती. माधुरी गुप्ताने पाठवलेल्या 300हून अधिक पानांच्या ईमेलमध्ये इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची नावं होती, त्यांचं बॅकग्राऊंड होतं, त्यांचा वर्क प्रोफाईल आणि ऑफिसमधील रिसर्च आणि रॉ अधिकाऱ्यांची गुप्त ओळख उघड करणारे कागदपत्र होते. भारतात जाण्याच्या संभाव्य गुप्त मार्गांबद्दल पाकिस्तानला माहिती देणारे मॅप्स आणि डॉक्युमेंट्स देखील या ईमेलमध्ये होते. सगळे पुरावे दाखवून देखील माधुरी तिने केलेल्या गुन्ह्यांची कबुली देत नव्हती. माधुरी गुप्ताने स्वेच्छेने आणि वैयक्तिक समाधानासाठी राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड केली होती. गंभीर बाब ही होती की देशामध्ये 26/11च्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला असताना देखील इतकी मोठी चूक होणं हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश मानलं जात होतं. पाकिस्तानच्या ISIला संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल आणि राष्ट्रीय हिताशी तडजोड केल्याबद्दल 2019 मध्ये दिल्लीच्या न्यायालयाने माधुरी गुप्ताला दोषी ठरवलं. तिला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण कोविड महामारीच्या काळामध्ये तिला काही काळासाठी तुरुंगातनं जामीन मिळाला. नंतर अजमेरला ती गेली. पण काही दिवसांनी बातमी आली की माधुरी गुप्ताचा अज्ञातवासात मृत्यू झालाय. तिला एकाच वेळी कोविड, मधुमेह आणि इतर अनेक आजार झाले होते, त्यातच ती गेली. तिच्या मृत्यूनंतर रडायला आणि अंतिम संस्कार करायलाही कोणी नव्हतं. शेवटी महानगरपालिकेने माधुरी गुप्तावरती अंतिम संस्कार केले होते. पण या केस नंतर अनेक मुद्दे समोर आले. माधुरी गुप्ताच्या बचाव पक्षाने कोर्टात दावा केला की ती हनी ट्रॅपची बळी नव्हती, तर ती ऑफिस पॉलिटिक्स आणि सूडबुद्धीची टार्गेट झालेली. माधुरी गुप्ताकडे पाकिस्तानला फायद्याची ठरेल अशी कोणतीही गोपनीय माहिती नव्हतीच. तिचं काम फक्त उर्दू प्रेसवरती लक्ष ठेवणं आणि सारांश तयार करणं, मीडिया मॅनेज करणं एवढंच होतं. केस संपेपर्यंत माधुरी गुप्ता नेहमी निर्दोष असण्यावरती ती ठाम होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध ताणले गेले, त्यामुळे कट रचून तिला जाणून बुजून अडकवण्यात आल्याचं तिचं म्हणणं होतं. IB आणि रॉ यांच्यातील स्पर्धेचा, संघर्षाचा परिणाम माधुरी गुप्ताच्या केसवरती झाला. या केसला एजन्सीमधील अंतर्गत संघर्षाचं उदाहरण म्हणून पाहिलं गेलं. काही अंशी का होईना माधुरी गुप्ता बळीचा बकरा बनली होती. पण तरीही माधुरी गुप्ताने हनी ट्रॅप मध्ये अडकून काही माहिती लीक केल्याचा गुन्हा तिच्यावरती कायम करण्यात आला आणि तिला शिक्षा झाली. पण एक गोष्ट कळायला मार्ग नाही की माधुरी गुप्तासारखी 52 वर्षांची प्रौढ महिला, इतकी शिक्षित आणि इतक्या मोठ्या पदावरती असलेली स्त्री फक्त शत्रू राष्ट्रातील तरुणासाठी देशाची सुरक्षा कशी काय कॉम्प्रोमाइज करू शकते. एकटी माधुरी गुप्ता नाही, तर आता हळूहळू अशी एक नावं समोर येत राहत आहेत. हे कधी थांबणार? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगाबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.